शक्तीपीठ महामार्ग नकोच अशी काँग्रेसची भूमिका असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलंय। तर शक्तीपीठ महामार्गामुळे नागपूरला गोव्याचं बंदर उपलब्ध होऊन नागपूर मुंबई गोवा असा विकासाचा ट्रँगल बनेल अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी दिली। एकीकडे काँग्रेस नेते शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत असतानाच नितीन राऊतांनी शक्तीपीठचं मात्र समर्थनच केलंय। ज्या मोठमोठ्या इंडस्ट्रीज येत असतात त्यांना समुद्र जवळ लागतो आणि त्यामुळे मुंबई पुणे नाशिक याच भागात विकास होत असतो। जर विदर्भाशी दोन्ही बंदरं जर जोडली गेली तर याही ठिकाणी विकासाच्या संधी उपलब्ध होतील आणि 1 लाख कोटीच्या वर गुंतवणूक येऊ शकेल आणि या माध्यमातून मोठा रोजगार विदर्भाच्या लोकांना सुद्धा मिळेल। म्हणून हा गोल्डन ट्रायंगलचा संकल्पना या ठिकाणी मी मांडली आहे। काँग्रेस पक्षाची भूमिका शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातली आहे। शक्तीपीठ मार्गाची कुठल्याही प्रकारची मागणी नाही, किंबहुना शक्तीपीठ जो आहे हा महाराष्ट्रातला लुटण्याकरता ईस्ट इंडिया कंपनीच्या आधारावर हा निर्माण होणारा एक प्रकल्प आहे आणि काँग्रेस पक्षाचा याला पूर्ण स्वरूपामध्ये विरोध आहे।